इंद्रायणी हॉस्पिटल आम्ही चालू केलं 13 वर्षापूर्वी, 13-14 2003 साली. आणि 2003 साली ज्यावेळेला चालू केलं होतं त्यावेळेला इट शुड बी अन अफोर्डेबल हेल्थ केअर टू ऑल हू पर्टिक्युलरली पीपल हू कॅनॉट अफोर्ड, म्हणजे ज्यांना परवडू शकत नाही अशांना वी थॉट की वी शुड एम फॉर कॅन्सर ॲज वन एरिया टू रिअली डू दिस ट्रीटमेंट. 2012च्या आसपास रेडिओथेरपी सेंटर सुरू झालं आणि 2013च्या आसपास काही गव्हर्नमेंट स्कीम्स आल्या, ज्या गव्हर्नमेंट स्कीम्समुळं जवळजवळ सगळ्याच लोकांना ट्रीट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकलो. गव्हर्नमेंटनी मॅन्डेटरी केलं की ज्या लोकांना फ्री ट्रीटमेंट घ्यायची त्यांना इथेच जावं लागेल. आणि देन ॲक्च्युली वी स्टार्टेड रिअलायझिंग दॅट द टास्क विच वी टूक इज क्वाईट मॉन्युमेंटल टास्क. कारण आम्हाला अशीच कंडिशन तयार झाली की आम्ही पेशंट धडाधड ऑपरेशन करतोय पण आमची ICU कमी पडते. When I took over as president, Rotary Club of Pune Gandhi Bhavan, in the year 2015-16, we were seriously thinking of doing some impact project. And as suggested by our team, we thought that doing something for the patients who are suffering from cancer, where the treatment is very expensive and realities cannot be affordable. These are the two aspects on which the entire project was conceived. इंद्रायणी हॉस्पिटलच्या कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये मी सुरुवातीला काही काळ इन्व्हॉल्व होतो. इंद्रायणी हॉस्पिटलचं जेव्हा मी काम बघितलं की पुअर आणि अंडर प्रिव्हिलेज लोकांना हे इतकी फ्री ट्रीटमेंट देतात आणि दुसरं म्हणजे नुसती ट्रीटमेंटच नाही तर त्यांचं खाणं पिणं राहणं आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचं बसचं तिकीटसुद्धा दिलं जातं. आणि हे सगळं बघितल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की इथे सर्जन्सची खूप चांगली टीम तयार आहे, पण ICU हा इथला बॉटलनेक आहे. इथे मोठा ICU असण्याची खूप गरज आहे. मग आम्ही लगेचच त्याच्यावर काम चालू केलं. लकीली त्यांच्याकडे त्याच्यासाठी लागणारी जागा ही उपलब्ध होती. मग आम्ही त्या दृष्टीने लगेच प्लॅनिंग केलं, काही इक्विपमेंट वगैरे काय करता येईल का किंवा ICU सेटअप करता येईल का. लगेचच आम्ही एक प्रपोजल तयार केलं. रोटरीचं ग्लोबल ग्रँट हे अतिशय इंटरेस्टिंग मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आपले पैसे हे 5 किंवा 6 पट मल्टिप्लाय होतात. त्यामुळे आपल्याला सायझेबल मोठा किंवा आमच्या रोटरी लँग्वेजमध्ये ज्याला इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट म्हणतात तसा मोठा प्रोजेक्ट करता येतो. डिस्ट्रिक्ट 6800 जो मेम्फिस अमेरिकेमध्ये आहे त्यांना प्रोजेक्ट आवडला आणि ते लगेचच तयार झाले. प्रोजेक्टची संकल्पना चांगली असल्यामुळे आणि फायदे भरपूर असल्यामुळे रोटरीचा लोकल डिस्ट्रिक्ट 3131 यांनी पण लगेच होकार दिला. प्रपोजल बनवताना मग आमच्या असं लक्षात आलं की हा साधारण प्रोजेक्ट 40-1 लाखाचा तरी निश्चितच होणार आहे. आणि आमचे फंड्स उभे करणे हे एक मोठं चॅलेंज होतं. मग आम्ही EPS वर्ल्ड वाईड म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये याचा सगळा एक रिपोर्ट दिला आणि अतिशय पटकन त्यांनी याचा अप्रुव्हल देऊन त्यांचं डोनेशन पण ताबडतोब म्हणजे जवळजवळ $10,000 म्हणजे जवळजवळ 6.5 लाख रुपये त्यांनी अगदी इमिजिएटली या प्रोजेक्टसाठी दिले. It has completed in record time, and I'm glad to inform all of you that the hospital has started using all the equipments which have been procured under this project. आता सध्या नवीन ICUमध्ये 10 पेशंट मॉनिटर्स, 2 व्हेंटिलेटर्स, कलर डॉपलर मशीन तसंच बरंच इतर रिलेटेड ICU इक्विपमेंट आहे. After this ICU was built, we operated 63 patients. Previously, we were operating around 35 patients. So working capacity has increased. We can almost double. Almost double. We can increase patients when we can give service to the patients. Otherwise, there is no point in just operating and then not giving proper service. Now we feel that we can give proper treatment to the patient. So we are increasing the quantity. So it's almost double since this ICU started. पेशंटची क्वांटिटी वाढली आणि बेटर अजून ट्रीटमेंट कशी द्यायची पेशंटला ते सगळ्या टीममुळे आमच्या लक्षात येतं. म्हणजे मी जरी इंचार्ज असले तरी अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला बरं वाटतंय का? बरं वाटतंय. काही दुखलं वगैरे? नाही, त्रास? थोडा त्रास झाला तर लगेच बघतात. हां, असं कधी वाटलंय का तुम्हाला की सिस्टर लक्ष देत नाही किंवा सर पाहत नाही? सगळं बघतात. रोटरीच्या कुठल्याही मोठ्या प्रोजेक्ट करता सस्टेनन्स किंवा हा प्रोजेक्ट लाँग टर्म कसा चालेल हे अतिशय महत्त्वाचं असतं.
हॉस्पिटल आता प्रस्थापित आहे, त्याचं थोडं नावही झालेलं आहे, त्यामुळे ह्यांच्याकडे पेशंटची वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे. त्यामुळे उद्या इथे पेशंट लोड असेल का हा मुद्दा नाही आहे. डॉक्टरची टीम पण आता चांगली झाली आहे. वाढलेल्या ICUमुळे त्याच्यामध्ये अजून सस्टेनन्स आलेला आहे. ह्याखेरीज याचा 5 वर्षाचा वॉरंटी आणि मेंटेनन्स सपोर्ट हा हॉस्पिटलनी प्रोव्हिजन केलेला आहे. त्यामुळे हा सेटअप पुढची 5 ते 7 वर्ष नक्कीच चालेल याची रोटरीला खात्री आहे. अद्ययावत ICU युनिट जे वर्षाला 500 पुअर पेशंटची सर्जरी करू शकेल असा ड्रीम प्रोजेक्ट आम्ही करू शकलो याचा मला विशेष अभिमान आहे.